मित्रांनो, देऊळ बंद 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काय राडा केलाय तुम्हाला माहित आहे का? जर तुम्हाला वाटत असेल की मराठी सिनेमा फक्त संथ गतीने चालतो, तर हा भ्रम डोक्यातून काढून टाका. कारण महाराष्ट्र बॉक्स ऑफिसवर सध्या एक असं वादळ आलंय ज्याने बॉलिवूडच्या नाकात दम केलाय. हो, आपण बोलतोय देऊळ बंद 2 बद्दल. पण विचार करा, फक्त 10 ते 12 कोटींचं बजेट असलेला एक प्रादेशिक सिनेमा अवघ्या 72 तासांत पूर्ण इंडस्ट्रीला गुडघ्यावर कसा आणू शकतो? काय हा सिनेमा फ्लॉप होणार होता, की याच्या मागे स्वामींचीच काही अद्भुत लीला आहे? चला, पडद्यामागचं खरं गणित उलगडूया. अरे थांबा, गणित म्हटलं की शाळा आठवली का? घाबरू नका, हे पैशांचं गणित आहे आणि ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. गुरुवार 21 मे 2026 चित्रपट रिलीज होतो आणि पहिल्याच दिवशी थेट 4.25 कोटींची नेट ओपनिंग घेतो. विचार करा, रितेश देशमुख यांच्या वीड 2.25 कोटी आणि स्वतः प्रवीण तरडेंच्या धर्मवीर 5.25 कोटींचा रेकॉर्ड पहिल्याच दिवशी धुळीला मिळाला. याला म्हणतात पहिलीच ओव्हर आणि थेट सिक्सर. पण खरी उत्सुकता आणि थरार वाढला दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी. शुक्रवारी कमाई वाढून 5.25 कोटी झाली आणि शनिवारी जे घडलं ना, त्याला म्हणतात क्रांती. थेट 45 कोटींची झेप, म्हणजे एकाच दिवसात तब्बल 100% वाढ. अवघ्या 3 दिवसात या चित्रपटाने जगभरातून 11.25 कोटींचा आकडा पार केलाय. तांत्रिक भाषेत सांगायचं तर चित्रपटाला सेफ झोनमध्ये येण्यासाठी फक्त 15 लाखांची गरज उरली होती, जी रविवारी दुपारच्या शोलाच वसूल झाली असणार. म्हणजेच बजेट रिकव्हरी 100% पूर्ण. आता निर्माते थेट नोटा मोजण्याच्या प्रॉफिट झोनमध्ये आहेत. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एका इस्रो सायंटिस्टची नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे जाणारी ही कथा 2026 मध्ये इतकी का गाजतीये? कारण यात फक्त विज्ञान आणि अध्यात्माचा ताळमेळ नाही, तर तो प्रवीण तरडेंचा ट्रेडमार्क रांगडा अभिनय आणि दिग्दर्शन आहे. मला माहित आहे का, हा केवळ एक चित्रपट राहिलेला नाही, तर ही मराठी माणसाच्या अस्मितेची आणि प्रेक्षकांच्या विश्वासाची एक मोठी चळवळ बनलीय. 2026 मध्ये रितेश देशमुख यांच्या राजा शिवाजीनंतर ज्याने 12.4 कोटींची ओपनिंग घेतली होती, देऊळ बंद 2 हा या वर्षातील दुसरा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरण्याच्या दिशेने बुलेटच्या वेगाने धावतोय. भीती एकाच गोष्टीची आहे, सोमवारपासून सुरू होणाऱ्या वर्किंग डेजमध्ये हा वेग टिकून राहील का, की हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीचे आजवरचे सगळे रेकॉर्ड्स मोडून एक नवा इतिहास रचणार. ट्रेडच्या मते हा चित्रपट लाईफ टाईम कमाईमध्ये 50 कोटींचा टप्पा पार करू शकतो. पण काय हा चित्रपट राजा शिवाजीचा महारेकॉर्ड मोडू शकेल? याचे सोमवारचे अधिकृत आकडे काय सांगतायत हे जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकन दाबायला विसरू नका. कारण बॉक्स ऑफिसचा प्रत्येक अचूक आकडा आणि कडक विश्लेषण सर्वात आधी तुम्हाला इथेच मिळणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. कमेंटमध्ये सांगा, तुम्ही देऊळ बंद 2 पाहिला का? जय जिजाऊ, जय शिवराय, स्वामी समर्थ.